आज आपण जो शास्त्रपाठ मनन करणार आहोत तो स्तोत्रसहिता 100 अध्याय आणि 1 ते 5 वर्षातला आहे. शास्त्रपाठाचं अध्ययन करत असताना वेगवेगळे बायबलचे ट्रान्सलेशन, वेगवेगळे संदर्भ मी पाहिले. धर्म पवित्र शास्त्र संदर्भ म्हटले आहे की स्तवन करण्याविषयी बोध, उपकार, स्तुती, अर्पणाचे स्तोत्र, उपकार, स्तुती आणि अर्पणाचे स्तोत्र. बीसाई बायबल बायबलमध्ये म्हटलेला आहे उपकार स्तुती करण्याचा आदेश, उपकार मानण्याचे स्तोत्र. संपूर्ण अध्ययन बाइबल म्हणते की परमेश्वर की स्तुति का गीत, धन्यवाद का वचन. परिपूर्ण जीवन अध्ययन बाइबल स्तुती आणि आनंदाचे गीत, उपकार मानण्याचे स्तोत्र. इजी टू रीड वर्जनमध्ये म्हटलेले आहे धन्यवादाचे स्तोत्र. IBL बाइबलमध्ये समस्त जन परमेश्वर का धन्यवाद करे, धन्यवाद का वचन. सर्व संदर्भात परमेश्वराची स्तुती हा विषय आलेला आहे. परमेश्वराचे स्तवन हाच विषय आलेला आहे. म्हणून आजचा विषय हाच आहे की परमेश्वराच्या मंदिरात आनंदाने प्रवेश. जेव्हा मी या सूत्राचं अध्ययन करीत होतो, कुठेतरी वेगळ्या पद्धतीने लिहिलं असावं अशी माझी विचारधारा होती. पण मी येथे पाहतो की स्तोत्रकर्ता स्तुती करण्यासाठी आवाहन करत आहे, प्रशंसा करण्यासाठी आवाहन करत आहे, धन्यवाद देण्यासाठी आवाहन करत आहे, आदेशित करत आहे. काही ठिकाणी आदेश असंही म्हटलेलं आहे, उपकार स्तुती करण्याचा आदेश. आपण भरपूर काही स्तोत्र पाहिलेले आहेत. पवित्र शास्त्रामधील काही वचन आपण पाहतो जे स्तुती करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करत असतात. परंतु इथं फार वेगळं स्तोत्र आपल्याला स्तोत्रकर्त्याद्वारे पाहावयास मिळते. स्तुती करण्यासाठी आदेश केला गेलेला आहे. प्रियानो, परमेश्वराची स्तुती करण्यासाठी आदेश केला गेलेला आहे. म्हणून 100 आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता लिहित आहे, अहो सर्व पृथ्वीवरील लोक परमेश्वराचा जय जयकार करा. प्रियानो, हे वचन मला प्रभावित करून दिले. फक्त विक्रमसाठी नाही, फक्त पास्टरसाठी नाही, फक्त आराधना लीडरसाठी, परंतु या भूतलावर जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात, या भूतलावर या मंडळीत प्रत्येक व्यक्तीसाठी आवाहन केले गेले, अहो सर्व मंडळीतील परमेश्वराच्या लोकांनी परमेश्वराचा जय जयकार करा. बऱ्याच वेळेस जयघोषचा नाद जसा झाला पाहिजे तसा होत नाही. प्रिय, आपण मंडळीत निरुत्साही जात असतो. आपण चर्चला जात असताना अनेक समस्या आपल्यासोबत जात असतात. पण स्तोत्रकर्ता फार वेगळं सांगत आहे. प्रिय, अहो सर्व पृथ्वीवरील लोक परमेश्वराचा जय जयकार करा. आपण मात्र मंद आवाजात जय 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 जय, एकतर आम्ही शरीराला पुरेसा अन्न देत नसावं किंवा रविवारच्या भक्तीसाठी उपवास प्रार्थना करीत नसावं
येथे उभं राहून कोणीतरी तुम्हाला जयघोष करण्यासाठी आवाहन करत असतं. तो स्वतःला मिरवण्यासाठी नाही, स्वतःचा जयघोष करण्यासाठी नाही, परंतु जिवंत परमेश्वराचा आदर करण्यासाठी, त्याची प्रशंसा करण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी जयघोष करीत असतो. येथे कोण उभा आहे ते महत्त्वाचं नाही, परंतु कोणाबद्दल आराधना, कोणाबद्दल स्तुती, कोणाबद्दल प्रशंसा केली जात आहे हे फार महत्त्वाचं आहे. आम्हाला परमेश्वराची स्तुती त्यात आनंद करण्यासाठी बोलाविली आहे. प्रियानो, आमच्या समस्या, आमच्या अडचणी केवळ या घेऊन परमेश्वराच्या भवनात येणं अपेक्षित नाही. प्रियानो, आपली इच्छा असली पाहिजे की आपण आनंद शोधावा, आणि खरा आनंद कुठे आहे तर परमेश्वराच्या भवनात, परमेश्वराच्या सानिध्यात आहे. आम्ही परमेश्वराच्या प्रशंसेसाठी एक सामग्री आहोत, साधन आहोत. ते साधन होण्याचं आपल्याला परमेश्वराने कृपा पुरवलेली आहे. म्हणून गीतकार म्हणतात, तू जो छू जाए इस मिट्टी को, ये मिट्टी कुंदन हो जाए. येस प्रियांनो, ही माती, हे भांड परमेश्वराच्या हातावर कुंदन झालेलं आहे, पवित्र करण्यात आलेलं आहे. त्याची दया, त्याचं अस्तित्व, तो आहे, तो